दूध विकून वर्षाला 30 लाख रुपये कमवणारा शेतकरी कायदेशीरपणे झिरो टॅक्स भरू शकतो का? हो, पण एक चूक केली तर इन्कम टॅक्सची नोटीस आधी येऊ शकते. माझी भेट झाली नामदेव काकांशी. त्यांची शेती आहे आणि दूध पुरवठ्याचा व्यवसाय. 2 कूलिंग मशीन्स आहे. ते म्हणाले, मी ITR भरत नाही रोहित, माझं उत्पन्न शेतीतून आहे. मी विचारलं, काका वीज बिल किती येतं? ते म्हटले, महिन्याला 12,000 रुपये, म्हणजे वर्षाला 1,44,000 रुपये. आणि इथेच तुम्ही मोठी चूक करतात. कारण अनेक दूध व्यवसाय करणाऱ्यांना वाटतं दूध पुरवठा करणे म्हणजे शेती, म्हणून टॅक्स नाही. पण इन्कम टॅक्स मध्ये तसं नाही. शेतीतून मिळणारं उत्पन्न टॅक्स फ्री असतं, पण दूध संकलन, थंड ठेवणे, वितरण करणं हा बिझनेस मानला जातो आणि बिझनेस करण्याचे नियम वेगळे असतात. आता महत्त्वाचा भाग, जर तुमचा वार्षिक वीज खर्च 1 लाखांपेक्षा जास्त असेल तर ITR फायलिंगची अट लागू होते. नामदेव काकांचं वीज बिल किती होतं? 1,44,000 रुपये. म्हणून टॅक्स लागत नाही, ITR भरायची गरज नाही. या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आता उपाय काय? सेक्शन 58 प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशन. समजा वार्षिक दूध व्यवसायाची उलाढाल 30 लाख रुपये आहे, तर 8% म्हणजे 1,60,000 रुपये उत्पन्न गृहीत धरलं जाऊ शकतं. टॅक्स 0. उलाढाल 30 लाख रुपये आहे, उत्पन्न किती होईल? 2,40,000 रुपये. टॅक्स तरीही 0. म्हणजे अनेक लहान दूध व्यवसाय करणारे लोक कायदेशीरपणे टॅक्स न भरता देखील ITR फाईल करू शकतात. आणि नेमकी तीच गोष्ट त्यांना सुरक्षित ठेवते, कारण टॅक्स भरणं हा प्रश्न नसतो. ITR न भरणं हा अनेकदा खरा धोका ठरतो. हा व्हिडिओ एखादा दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुम्ही असा कुठला जोड व्यवसाय करताय का आणि त्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न कळवा. आणि अशाच बिझनेस आणि फायनान्स कॉन्टेंटसाठी व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा.